नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, दरवर्षीप्रमाणे प्रतिमा महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये जाते पूजा करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्या दिवशी सायलीसुद्धा त्या मंदिरामध्ये गेलेली असते। तर पुजारी प्रतिमा आणि सायली दोघींनाही चांगल्या पद्धतीने ओळखत असतात आणि इथे ज्या वेळेला सायली आणि प्रतिमाला पुजारी एकत्र बघतात त्या क्षणी त्यांनी 20 वर्षांपूर्वीचा खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो। प्रेक्षकांनो, इकडे अजून एक गोष्ट आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे प्रतिमाने अर्जुन आणि सायलीच्या लग्नाला सपोर्ट केलेला असतो आणि प्रियाला सांगितलेलं असतं की अर्जुन बरोबर लग्न करू नकोस, जे लोक एकमेकांवरती प्रेम करतात त्यांना एकत्र येऊ दे। आणि इथे प्रतिमाने आता सायलीला आणि अर्जुनला लग्न करायला सांगितलेलं असतं आणि प्रियाच्या थोबाडीत दिलेले असते। तेव्हा इथे प्रियाला प्रतिमाचा खूपच जास्त राग आलेला असतो, कारण ज्या क्षणी अर्जुन आणि सायलीचं लग्न होतं त्या क्षणी प्रियाचं आणि अर्जुनचं लग्न हे मोडलेलं असतं। प्रेक्षकांनो, अर्जुन बरोबर लग्न करणार म्हणूनच महिपत, साक्षी, नागराज सगळ्यांनी प्रियाला सपोर्ट केलेला असतो, पण शेवटीला प्रियाचं लग्न काही होत नाही। त्यामुळे साक्षी, महिपत, नागराज तिघेजण मिळून तिला खूपच जास्त इथे आता नाही ते बोलतात, तिचा अपमान करतात। तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता प्रियाला खूप जास्त राग आलेला असतो। तिला असं वाटत असतं की कदाचित प्रतिमा मध्ये आली नसती तर माझं आणि अर्जुनचं लग्न हे झालं असतं। त्यामुळे प्रियाने आता प्रतिमाकडून बदला घेण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि जेव्हा ती इथे प्रतिमाचा बदला घेण्याचा निर्णय घेते आणि ती मंदिरामध्ये गेल्यानंतर गुंड लोकांना तिला मारायला बोलवते, त्यावेळेला इथे आता सायलीने पुन्हा एकदा प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो। मुलीचं कर्तव्य पार पाडत तिने पुन्हा एकदा प्रतिमाचा जीव वाचवत तिला सुखरूपरित्या घरी परत आणलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे प्रियाचा प्लॅन फ्लॉप करत तिला पुन्हा एकदा तोंडावरती इथे सायलीने पाडलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, अचानकपणे इथे आता प्रियाच्या मनामध्ये बदल्याची भावना काय येते आणि त्याचबरोबर इथे आता सायली कशा पद्धतीने प्रतिमाचा जीव वाचवते आणि इथे महाशिवरात्रीच्या दिवशी कशा पद्धतीने इथे गुरुजींनी 20 वर्षापूर्वीचा उलगडा केलेला असतो, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। प्रेक्षकांनो, महाशिवरात्रीचा आता दिवस येणार असतो। महाशिवरात्रीच्या दिवशी प्रतिमा मंदिरामध्ये जाऊन इथे महादेवाची पूजा करत असते। त्याचबरोबर ती दरवर्षी तिथे जात असल्यामुळे गुरुजींना प्रतिमाबरोबर छान ओळख झालेली असते, कारण ज्या वेळेला अर्जुनचा वाढदिवस असतो आणि तेव्हाच त्यांच्या गाडीचा अपघात झालेला असतो, त्या वेळेला इथे आता लहानपणीची तन्वी, प्रतिमा, रविराज काका एकमेकांपासून वेगळे झालेले असतात आणि तेव्हा त्याच मंदिरामध्ये प्रतिमा आलेली असते, तिला खूप जास्त लागलेलं असतं आणि त्यावेळेला गुरुजी मंदिरामध्ये देवाची पूजा करत असतात आणि तेव्हा इथे गुरुजींनी प्रतिमाला बघितलेलं असतं, तिला खूप जास्त लागलेलं असतं, दुखापत झालेली असते आणि तेव्हा गुरुजींनी तिची खूप जास्त काळजी घेतलेली असते, तिला आपल्या घरी नेलेलं असतं आणि आपल्या बायकोला सांगितलेलं असतं की प्रतिमाची काळजी घ्यायला, तिला डॉक्टरकडे न्यायला। आणि तेव्हापासून इथे आता गुरुजींनी मुलीप्रमाणे प्रतिमाला सांभाळलेलं असतं। त्यानंतरला प्रतिमा बरी झाल्यानंतर ती स्वतःहून गुरुजी आणि त्यांच्या बायकोला भेटून तिथून निघून गेलेली असते। त्यानंतरला दरवर्षीप्रमाणे इथे प्रतिमा त्यांना दिसत असते। त्याचबरोबर सायलीसुद्धा त्यांच्या ओळखीची असते प्रेक्षकांनो, कारण सायलीसुद्धा मंदिरामध्ये नेहमी जात असते इथे देवाची पूजा करायला। त्याचबरोबर इथे गुरुजी आता म्हणत असतात की ज्या वेळेला प्रतिमा आणि सायली त्यांना दिसत असतात त्या दोघींचं काहीतरी नक्कीच नातं आहे असं त्यांना वाटत असतं, कारण प्रतिमालासुद्धा इथे देवाबद्दल खूपच जास्त ओढ असते आणि सायलीलासुद्धा देवाबद्दल खूप जास्त ओढ असते। त्यामुळे इथे त्या दोघीजणी नेहमी स्वतःसाठी काहीसुद्धा मागत नाही, आपल्या कुटुंबासाठी आणि आजूबाजूच्या लोकांना सुखी ठेवण्यासाठी सांगत असतात। त्याचबरोबर इथे गुरुजी प्रतिमा आणि सायलीला नेहमी बघत असतात, त्यांना ओळखत असतात, पण गुरुजींना माहिती नसतं की प्रतिमा आणि सायली दोघीजणी मायलेकी आहेत। पण प्रेक्षकांनो, महाशिवरात्रीचा दिवस आलेला असतो आणि इथे प्रतिमा दरवर्षीप्रमाणे मंदिरामध्ये पूजा करायला जाते। त्याचबरोबर इथे
सायलीसुद्धा पूजा करायला जाते. दोघींची मंदिरामध्ये भेट झालेली असते. तेव्हा इकडे प्रियासुद्धा प्रतिमाबरोबर मंदिरामध्ये गेलेली असते, कारण प्रियाला प्रतिमाकडून बदला घ्यायचा असतो. महिपत, नागराज आणि साक्षीने प्रियाला घरातून हकलून दिलेलं असतं. तुझी आता आम्हाला गरज नाही आहे असं सांगितलेलं असतं. आणि जर कुठे तोंड उघडलंस की आम्ही तिघेजणं या सगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्ड आहोत हे जर सांगितलंस तर तुझं काही खरं नाही. कारण प्रेक्षकांनो, नागराजकडे आता लहानपणीचं प्रियाचं गाठोडं आहे, ज्याच्यामध्ये प्रियाचा फोटो आहे. आणि ज्या दिवशी प्रिया मधुभाऊंना मिळालेली असते, ते आश्रमामध्ये आलेले असते, त्या दिवसाची तारीखसुद्धा आहे. आणि जर तो फोटो रविराज काका यांच्या हाती लागला तर त्यांना कळेल की प्रिया ही तन्वी नाही आहे. कारण ज्या वेळेला प्रिया आश्रमामध्ये गेलेली असते त्यावेळची तारीख ही वेगळी असते. सायलीचा झालेला अपघात ती तारीख अर्जुनच्या वाढदिवसाची असते आणि प्रिया ही नंतर आलेली असते. त्यामुळे इथे रविराज काकांना लगेच सत्य कळेल की आमच्या इथे जी तन्वी म्हणून राहते ती तन्वी नाहीच आहे, तर ती खोटारडी प्रियाच आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, नागराजने सांगितलेलं असतं मधुकर पाटलाला हा एकदा फोटो दाखवला आणि विचारलं की हे कोण आहे, तर ते लगेच म्हणतील की ही तर आमची प्रिया आहे. ते सायलीचं नाव घेणार नाहीत, तुझंच नाव घेतील आणि ते सांगतील की ही प्रिया मधुकरच आहे. मग रविराज काकांना लगेच कळेल की तू त्यांची मुलगी नाही आहेस. मग ते तुझ्याबरोबर काय करतील याचा विचार कर, तुला हकलून देतील. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता खूपच जास्त प्रिया टेन्शनमध्ये आलेली असते. तिला असं वाटतं की आता या लोकांच्या विरोधात मी काही जरी बोलायला गेले, हे लोक माझं सत्य सांगतील. तर इकडे महिपत तर म्हणालेला असतो की आमचं नाव कुठे घेतलंस तर इथेच खड्डा करेन आणि त्याच्यामध्ये तुला गाडेन आणि कुणी शोधायलासुद्धा येणार नाही, कुणाला कुणी विचारणारसुद्धा नाही, तू मेलीस तरीसुद्धा, कळलं ना. आणि त्यानंतर तुझं सत्य सांगू रविराज किल्लेदाराला की ती खरी तन्वी नव्हती. हे सत्य तुम्हाला कधी ना कधीतरी कळेल, म्हणून ती आधीच घर सोडून निघून गेली, तिने जीव दिला, असं काहीतरी आम्ही सांगू. आणि खरीच तन्वी ती सायली आहे ना हे सुद्धा सांगू. त्या सायलीचा फायदा व्हायचा आहे तर होऊ दे. तेव्हा इकडे आता प्रिया टेन्शनमध्ये येते. तिला असं वाटतं की आता यांच्या विरोधात काही बोलायला नको, नाहीतर माझं काही खरं नाही. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता प्रिया विचार करते की हे सगळं या प्रतिमामुळे झाले. प्रतिमा जर मध्ये आली नसती तर माझं आणि अर्जुनचं लग्न झालं असतं. पण इथे पूर्णाजीने जे काही वचन दिलेलं असतं प्रतिमाने पूर्णाजीला त्या वचनातून मोकळं केलेलं असतं. आणि ती म्हणते की सायली पण माझीच मुलगी आहे, त्याच्यामुळे जर तुला तुझं वचन पूर्णच करायचं आहे तर सायली माझ्या मुलीसारखी आहे, तिच्याबरोबर अर्जुनचं लग्न झालं तरीसुद्धा तू मला दिलेलं वचन पूर्णच होणार आहे पूर्णाजी. तेव्हा इकडे आता पूर्णाजीसुद्धा आता काहीच बोलत नाही. आणि प्रतिमामुळे अर्जुन आणि सायलीचं लग्न अगदी निर्विघ्नपणे पार पडलेलं असतं. त्यामुळे इथे प्रियाला खूप जास्त त्रासाला सामोरं जावं लागतं. महिपत, साक्षी, नागराज तिच्यावरती रागवतात, तिला घरातून हकलून देतात आणि तिला जीवे मारण्याची धमकी देतात. तर इथे प्रिया आता कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टीला प्रतिमाला जबाबदार ठरवते आणि ती म्हणते की आता हिचा काटा काढायचा. तेव्हा इथे आता प्रतिमा मंदिरामध्ये जाणारच असते नेहमीप्रमाणे. तिने आता इथे मंदिरामध्ये जाण्याची तयारी केल्यानंतर प्रिया म्हणत असते की आई मला पण यायचं आहे, मलासुद्धा माझी मनशांतीसाठी मंदिराची गरज आहे, मला देवासमोर नतमस्तक व्हायचं आहे आणि मला माझ्या आयुष्यामध्ये शांतता हवी आहे, त्यासाठी मला मंदिरामध्ये तुझ्याबरोबर यायचं आहे. तेव्हा इकडे प्रतिमा म्हणते चांगली गोष्ट आहे, जर तुला स्वतःला मंदिरामध्ये येण्याची इच्छा होती तर तू नक्कीच माझ्याबरोबर चल. तेव्हा इकडे प्रिया नागराजला म्हणालेली असते की हे बघा, तुम्हाला जे हवं आहे ना ते मी नक्कीच करेन, तुम्हाला ही प्रॉपर्टी हवी आहे ना मिळेल आणि अर्जुन सायलीलासुद्धा पुन्हा कसं उद्ध्वस्त करायचं आहे ना याची तयारीसुद्धा मी केलेली आहे, फक्त तुम्ही थोडा माझ्यावरती विश्वास ठेवा. तर प्रेक्षकांनो, इकडे आता प्रतिमाला मारण्याची तयारी प्रियाने केलेली असते. ती नागराजला म्हणते की फक्त थोड्याफार गुंड्यांचा बंदोबस्त करा आणि प्रतिमाला गायब करायला सांगा. मंदिरामध्ये मी तिच्याबरोबर जाते, तिथूनच तिला गायब करायला सांगा आणि कुठेतरी नेऊन तिला फेकायला सांगा. प्रतिमाचं आजच काम तमाम झालं पाहिजे. तेव्हा इकडे नागराज म्हणतो बघा पुन्हा एकदा तोंडावर पडशील. तेव्हा प्रिया म्हणते तुम्ही फक्त गुंड लोकांचा बंदोबस्त करा आणि मंदिरामध्ये यायला सांगा. तेव्हा इकडे आता ठरल्याप्रमाणे नागराजने सगळ्या गुंड लोकांना त्याच्या सुपारी दिलेली असते आणि प्रिया प्रतिमाबरोबर मंदिरामध्ये जाते. तिथे गेल्यानंतर
आता योगायोगाने सायली आणि प्रतिमाची भेट होते. तेव्हा इकडे सायली प्रतिमाला लगेचच मिठी मारते, तिचा आशीर्वाद घेते आणि ती म्हणते की तुम्ही मला तुमची मुलगी मानलत, आशीर्वाद दिलात, माझं प्रेम मला मिळवून देण्यासाठी मदत केलीत. मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही. तेव्हा प्रतिमा म्हणते, उपकाराची भाषा करू नकोस. तू माझ्यासाठी काही कमी केलेस का? मग ते मी उपकार मानू का? तू मुलगी म्हणून जे माझं केलंस तसंच मी आई म्हणून तुझ्यासाठी केलं. आणि तुम्ही दोघीही माझ्या मुलीच आहात. एका मुलीला आनंदी ठेवण्यासाठी मी दुसऱ्या मुलीला दुःखी नाही करू शकत. आणि त्यावेळेला जे योग्य होतं तेच मी केलं. दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र यायला हवं होतं. अर्जुनचं कधीच तन्वीवरती प्रेम नव्हतं. मग जबरदस्ती करण्यात काय अर्थ आहे? तेव्हा इकडे आता मंदिरामध्ये सुद्धा प्रतिमा सायलीचंच कौतुक करत असते. हे काही प्रियाला बघवत नाही. तेव्हा गुरुजी आता प्रतिमाला बघतात. तेव्हा इथे प्रतिमा गुरुजींचा आशीर्वाद घेते, कारण गुरुजीसुद्धा तिला अगदी वडिलांप्रमाणेच असतात. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात की सायली बाळा, तू सुद्धा इथे मंदिरामध्ये सारखी येत असतेस आणि प्रतिमासुद्धा. तुला माहिती आहे का, प्रतिमाचा जेव्हा अपघात झाला होता तेव्हा ती पहिल्यांदा मंदिरामध्ये आली होती. तिला खूप लागलं होतं. त्यावेळेला इकडे आता सायली म्हणते की आमचासुद्धा अपघातच झाला होता आणि तेव्हा मी माझ्या आईपासून दूर झाले होते. तेव्हा गुरुजी म्हणतात की जेव्हा मी तुम्हाला दोघींना बघतो ना, तेव्हा मला प्रतिमामध्ये सायलीची छवी दिसते आणि सायलीमध्ये प्रतिमाची. तुम्ही दोघीजणी मला मायलेकीच वाटत असता. तेव्हा प्रतिमा म्हणत असते, गुरुजी मलासुद्धा कधी कधी असंच वाटतं की सायली माझी मुलगीच आहे आणि ती मुलगी आहे असं वाटत नाही, ती तर माझी मुलगी आहेच. तेव्हा इकडे गुरुजी आता म्हणत असतात की 20 वर्षांपूर्वी प्रतिमा इथे आली होती. तिला खूप जास्त लागलं होतं. असं वाटत होतं की तिच्या गाडीचा अपघात झाला होता. पण ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या तोंडातून शब्द काही फुटत नव्हते. तेव्हा इकडे आता सायली म्हणत असते की गुरुजी आमच्यासुद्धा गाडीचाच अपघात झाला होता. मी माझ्या आईवडिलांपासून तेव्हाच दूर झाले होते. पण तेव्हाचं मला काहीच आठवत नाही आहे. पण मला मधुभाऊ सांगतात की मी सुद्धा त्यांना 20 वर्षांपूर्वीच भेटले होते, ते सुद्धा याच मंदिरामध्ये. तेव्हा इकडे गुरुजी म्हणतात आणि प्रतिमासुद्धा इथेच आली होती. पण तिचा इलाज झाल्यानंतर तिला थोडं बरं वाटल्यानंतर ती कुठेतरी निघून गेली. ती पुन्हा काही घरी आलीच नाही. प्रतिमा मला आणि माझ्या बायकोला अगदी मुलीप्रमाणेच होती, पण ती नंतरला स्वतःहूनच निघून गेली. पण मंदिरामध्ये तिच्याबरोबर भेट ही होत असते आणि तुझ्याबरोबर सुद्धा. तेव्हा इथे 20 वर्षांपूर्वी आता प्रतिमा तिथे अपघात झाल्यानंतर गुरुजींना भेटली होती. त्याचबरोबर इथे सायली त्याच वेळी अपघात झाल्यानंतर थोड्या वेळानंतर मधुभाऊंना भेटली होती. तेव्हा प्रतिमा आणि सायली दोघीजणी एकमेकींकडे बघायला लागतात. तेव्हा प्रियाला असं वाटतं की या दोघींना कळायला नको की आम्हीच इथे आता मायलेकी तर नाही ना. तेव्हा इथे प्रिया म्हणते, आई तुझं झालंय का? झालं असेल तर चल आपण निघूया, आपल्याला उशीर होतोय. तेव्हा इकडे प्रतिमा सायलीला मिठी मारते आणि स्वतःची काळजी घ्यायला सांगते. तेव्हा प्रियाला खूपच जास्त राग येत असतो की पुन्हा इथे सायलीचा अपमान करायला सुरुवात करते. म्हणते, माझ्या अर्जुनला माझ्यापासून हिरावून घेतलेस ना, आता मला माझ्या आईला तरी दे, नाहीतर माझ्या आईलासुद्धा माझ्यापासून दूर करशील, कळलं ना तुला? तेव्हा इकडे आता प्रिया रागानेच प्रतिमाला तिथून घेऊन जात असते. तेव्हा इथे प्रतिमा सायलीकडे मागे वळून वळून बघत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाने गुंड लोकांना सांगितलेलं असतं की लवकरात लवकर या आणि ह्या बाईला इथून घेऊन जा. तेव्हा गुंड्यांची गाडी पण रेडीच असते. तेव्हा इथे गुंड लोक आता प्रतिमाच्या आजूबाजूलाच फिरत असतात. तेव्हा इकडे प्रतिमा आता मंदिरातून खाली उतरत असताना सायलीकडे बघत असते. सायली मंदिरामध्ये पूजा करत असते. त्यानंतरला प्रिया म्हणते की आई मी आलेच हा, आणि ती बाजूला मुद्दामून फोनवरती बोलण्याचं नाटक करते आणि त्या गुंड लोकांना खुणावते आणि म्हणते की हिला घेऊन जा आणि कुठेतरी फेकून द्या, मारून टाका, काय करायचं आहे ते करा. पण हिच्यामुळे माझं प्रेम माझ्यापासून दूर झालं आहे. अर्जुनबरोबर माझं लग्न होता राहिलं आहे ते ह्या प्रतिमामुळे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इकडे आता कुठेतरी प्रतिमाला वाटत असतं की सायली ही खरी माझी मुलगी असेल का? म्हणजे त्याच वेळेला सायलीसुद्धा मंदिरामध्ये आली होती, तिलासुद्धा लागलं होतं ती म्हणते. आणि त्याचबरोबर इथे गुरुजीसुद्धा म्हणत आहेत की अपघात झाल्यानंतर मी मंदिरामध्येच आले होते. तेव्हा इकडे तिला असं वाटत असतं की कदाचित सायली ही माझी मुलगीच असू शकते. आणि प्रतिमाला आता लहानपणीच्या तिच्या तन्वीचे आवाज ऐकू येत असतात. आई मला लाडू दे ना, आई मला भूक लागली, असे आवाज तिला ऐकू येत असतात. आणि त्याच विचारांमध्ये प्रतिमा असताना
इकडे आता गुंड लोक रुमालाला बेशुद्ध होण्याचं औषध लावून तयारच असतात. प्रतिमाच्या तोंडाला लावून तिला बेशुद्ध करून गाडीमध्ये भरायचं असतं. आजूबाजूला लोक असतात, पण त्याचं लक्ष नसताना इकडे तो गुंड माणूस आता प्रतिमाला बेशुद्ध करायला येणार. तेवढ्यातच सायलीचं लक्ष जातं. सायली प्रतिमाला जोरात हाक मारते. प्रतिमा मागे वळून बघणार तर ते गुंड लोक तिला आता पकडून गाडीमध्ये भरणारच असतात. तेवढ्यातच इथे सायली धावत पळत येते. बाजूला एक तिला आता लाकडी काठी मिळते. ती उचलून ती जोरात त्या गुंड लोकांच्या डोक्यात मारते आणि इथे आरडाओरडा सुरू करते. तेव्हा इथे प्रतिमासुद्धा काही गुंडांच्या थोबाडीत मारते, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इथे सायलीने आता चांगल्या पद्धतीने काठीने सर्व गुंडांना इथे आता अगदी तिने दुर्गेचं रूपच धारण केलेलं असतं आणि सगळ्या गुंडांना ती मारत असते, म्हणत असते, कोण आहात तुम्ही, कोण आहात तुम्ही, आणि इथे कशासाठी आलात, का प्रतिमा आत्याला किडनॅप करताय, का तिला मारण्याचा प्रयत्न करताय. तेव्हा तिथे प्रियासुद्धा येते आणि म्हणते, आई काय झालं, अगं मी फोनवरती बोलत होते. तेव्हा इकडे सायली म्हणत असते, अगं प्रिया लक्ष कुठे आहे तुझं, हे गुंड लोक प्रतिमा आत्यांना घेऊन जात होते. तेव्हा प्रतिमा म्हणते, कोण आहे ती माणसं आणि मला का घेऊन जात होती. तेव्हा इथे सायलीने आता सगळ्यांना मारलेलं असतं. काठीने त्यांची डोकी फोडून टाकलेली असतात. तेव्हा प्रिया त्यांना खुणावते आणि तिथून जायला सांगते, कारण जर प्रतिमा तिथून तिच्यासमोर सायलीसमोर गायब झाली असती तर सगळा आळ प्रियावरतीच आला असता, हे तिला माहिती असतं. पण प्रियासुद्धा त्या गुंड लोकांना आता मुद्दामून ओरडत असते, जेणेकरून तिची या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे हे तिला दाखवून द्यायचं असतं. तेव्हा इकडे सायली म्हणते, चला प्रतिमा आत्या घरी चला. तेव्हा इकडे प्रिया म्हणत असते, कशाला तू येतेस आमच्याबरोबर, मी जाईन माझ्या आईला घेऊन. तेव्हा सायली म्हणते, प्रिया गप्प बस, प्रतिमा आत्यांची अवस्था बघ, अगं त्या किती घाबरल्यात. प्रतिमा आता सायलीला मिठी मारून उभी असते. तेव्हा प्रतिमा स्वतः आता सायलीला म्हणते की तू चल ना माझ्याबरोबर, मला घरी सोड, नाहीतर मला तुमच्या घरी घेऊन जा. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते की चला मी तुम्हाला घरी घेऊन जाते. तेव्हा इकडे आता प्रतिमाला सायली आपल्या घरी घेऊन जाते. सुभेदार आता प्रतिमाला आणि सायलीला एकत्र बघून आश्चर्यचकित होतात. त्यानंतरला इथे सायली सगळ्यांना सांगते की कशा पद्धतीने गुंड लोक प्रतिमा आत्यांना किडनॅप करून घेऊन जात होते. तेव्हा इथे सगळेजण प्रतिमाची काळजी घेतात. तेव्हा इथे सायलीसुद्धा प्रतिमाला शांत करते आणि म्हणते की आता रविराज काका तुमची वाट बघत असतील, घरी जायला हवं, नाहीतर ते तुमच्यावरती रागवतील. तेव्हा इथे सायली आता प्रतिमाला घरी सोडायला सुद्धा येते. घरी सोडत असताना इथे रविराज काका प्रतिमाला म्हणतात की ह्या मुलीला इथे का घेऊन आलेस, तिला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग. तेव्हा प्रतिमा म्हणते की आज ह्याच मुलीमुळे तुमची बायको जिवंत आहे, नाहीतर तुमची बायको तुम्हाला आता जिवंत दिसली नसती. तेव्हा रविराज काका म्हणतात, काय झालं, असं का बोलतेस तू प्रतिमा. तेव्हा प्रतिमा म्हणते, 20-22 वर्षानंतर आपली भेट झाली आहे ना, आता तर मी कायमचीच निघून गेले असते, पण मला सायलीने वाचवलं. काही गुंड लोक मला बेशुद्ध करून गाडीतून घेऊन जात होते. कोण लोक होती काय माहिती. तन्वी तिकडे फोनवरती बोलत होती. सायली आली म्हणून सायलीने माझा जीव वाचवला, त्या गुंड लोकांना मारलं आणि म्हणून आज मी तुमच्यासमोर जिवंत आहे आणि तुम्ही त्याच मुलीला इथून जायला सांगताय का. काय चुकी आहे तिची, तिने तिच्या प्रेमाजवळ लग्न केलं, तिने तिच्या नवऱ्यासाठी इथे आपल्या सगळ्यांबरोबर ती लढली, म्हणून आपण तिचा राग करायचा, याला काय अर्थ आहे का. जर तुमच्या मुलीचं अर्जुनवरती प्रेम आहे आणि अर्जुनचंही तिच्यावरती प्रेम असतं आणि सायली जर मध्ये आली असती तर तुम्ही सायलीला काय सांगितलं असतं, ज्या लोकांचं प्रेम आहे त्यांनी एकत्र आलं पाहिजे, बरोबर ना. तेव्हा इकडे आता रविराज काकांना तिने व्यवस्थित समजून सांगितलेलं असतं की सायलीचा राग करू नका, तिची या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे, तिने माझ्यासाठी खूप काही केलं आहे. आज मी तुमच्यासमोर आहे फक्त सायलीमुळे. तिने मला अलिबागवरून इथे घेऊन आली आणि तुमच्या सगळ्यांबरोबर भेट घडवून दिली. हे सगळं आपण विसरायचं का आणि वाईटच लक्षात ठेवायचं. तेव्हा इथे रविराज काका सायलीला म्हणतात की तू जे काही केलेस ते मी कधीच विसरणार नाही. एक बाप म्हणून जरी मी माझ्या मुलीसाठी तुझ्यावरती रागवलो असेल, पण तरीसुद्धा तू माझ्या कुटुंबासाठी, माझ्या प्रतिमासाठी जे काही केलेस त्याचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही आहे, ते मी कधीच विसरू शकणार नाही. तेव्हा इथे नकळतपणे का होईना पण रविराज काकांनी सायलीला आशीर्वाद दिलेला असतो आणि त्यांच्या मनामध्ये सायलीबद्दल जो काही राग असतो थोड्याफार प्रमाणात तो आता कमी झालेला असतो. तेव्हा इथे प्रिया खूपच जास्त चिडलेली असते. ती म्हणत असते, हे सायली, झालं असलं तर निघ इथून, इथे मेलोड्रामा करायची आता गरज नाही आहे.
तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की तन्वी घरात चल आणि प्रतिमाला सुद्धा घेऊन जातात. पण मागे वळून पुन्हा एकदा सायलीकडे बघतात, कारण त्यांना सुद्धा या गोष्टीची जाणीव असते की सायलीमुळे प्रतिमा जिवंत आहे. अशा पद्धतीने सायलीने प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो.